राधे कृष्ण गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद राधा कृष्ण भगवान की जय। आज आपण नित्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेचं सार, पूर्ण विश्व सार, जणू भगवंताचं अंगच अगदी सोप्यातून सोपा आणि सहजातून सहज समजेल असं विज्ञानासहित भगवंत पुन्हा या 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग या अंतर्गत जीवाचं कल्याणाचा मार्ग, सत्याचा मार्ग, एकोहम मार्ग, ज्या मार्गातून गेलेला जीवात्मा परत कधी येत नाही आणि त्या विचारामध्ये नडलेला जीवात्मा कधी अविचारी होत नाही आणि एकदा का ती कास पकडली तर त्याची ती सुटत नाही. पण पकडणं महत्वाचं आहे, कास पकडणं हा वाक्य फार महत्वाचं आहे. कास म्हणजे कास पकडली. समजा माहिती आहे ना, व्हॉट्सअपवर संक्रांतीच्या दिवशी एक व्हिडिओ पाठवली होती की एक 3 वर्षाची मुलगी त्या पतंगाबरोबर आकाशात गेली. जर तिने असं पकडलं नसतं तर ती गेली असती का? पण तिने सोडलं असतं तर ती गेली असती का? पकडलं म्हणून गेली की नाही? म्हणून हा देवीयान मार्ग आहे, पितृयान मार्ग नाही. पितृयान मार्ग हा भटकवणारा मार्ग आहे. हा देवीयान मार्ग ज्यांना मिळाला त्यांनी अशी कास पकडावी, तो आपोआप जाणार, त्याला चालायची गरज नाही. देव्यान मध्ये इतकी पॉवर आहे की जीवाला उर्ध्व करतो. पण त्यांनी पकड धरली पाहिजे. तुम्ही आम्ही पकडलं नाही, सोडलेलं आहे. त्या देव्यान मार्गाचा तर विचारच करत नाही. बस संसारामध्ये सुख कसं प्राप्त होईल. अरे बाबा, हा देव्यान मार्ग नाही, हा पितृयान मार्ग आहे. आणि हा मार्ग हजारो लाखो अनंत प्रलयापासून स्वीकारून धरून 84 लाख भयानक जन्म भोगून झाले. त्या देव योन्या पण भोगल्या, मनुष्य योन्याची तर मोजमाप नाही, आणि कुत्रा, मांजर, किडे, मकोड्यांची तर अगणित युग भोगून नाही. ज्या मार्गाला आज आपण धरून आहोत तो असा भटकवणार आहे. आणि जो मार्ग सोडवणार आहे तो जरा विचित्रच आहे. कालोखात प्रकाशाची चर्चा किंवा प्रकाशात अंधाराची चर्चा होऊ शकत नाही. तसं या संसारात आसक्त झालेल्या जीवांना परमार्थ उपदेश होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा हे युग इतकं भयानक आहे आणि भगवंताने तो ठेवा, गुपित ठेवा, जो रहस्यमय ठेवा, राजविद्या राजगुह्य योगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला देण्याचं साहस केलंय. ते अर्जुनाच्या अतोनात प्रेमापोटी आपली भाकर शिजते ना. आपल्याला बनवायची गरज नाही, अर्जुनासाठी बनवले, त्यातच आपली शिदोरी ठेवले. आपल्यासाठी भगवंत स्वतः भाकर शिजवणार नाही. कारण का? आपल्याला खायचीच माहिती नाही. ती माहिती अर्जुनाला होती. चातक पक्षासाठी सूर्य चंद्र येतो अमृतमय घेऊ, आणि कमल सूर्यासाठी प्रकाशित होते. म्हणून तुमच्या आमच्यासाठी या भोगवादी जीवनामध्ये जगण्यासाठी भगवंत एवढे कष्ट घेणार नाही. पण अर्जुनाच्या माध्यमाने आपली भाकर शिजते. खाऊन घ्या, नंतर हजारो लाखो करोडो उपाशीच राहावं लागेल. हे ज्ञानापासून वंचित राहावं लागेल. म्हणून हे भगवंताने अर्जुनाला निमित्त करून अख्ख्या विश्वालाही शिदोरी द्यायचं या कलियुगामध्ये ठरवलं. कलियुगाच्या अगोदरची युग फार कठीण होती. त्यात पात्रतेचा जीवात्मा निवडला जात होता. आता याच्यामध्ये शूद्रापासून ते ब्राह्मणापर्यंत सर्व जीवांचा या ज्ञानावर अधिकार ठेवलाय. कारण या ज्ञानाचा जरी अधिकार ठेवलाय तरी भगवंत सांगतात की हे ज्ञान जीव घेणारच नाही. त्याच तर महत्व आपण सांगत आहोत. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने आश्वासनं दिली प्रतिज्ञापूर्वक, आणि दुसऱ्यामध्ये सांगतात की 8 महत्वाकांक्षा समजावून सांगितल्या, विशेषण दिली. आणि तिसऱ्या श्लोकात जीवाचा भाव व्यक्त केला. अश्रद्धानाम पुरुषा
धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या ज्ञानावर अविश्वास करणारे, अश्रद्धा ठेवणारे या संसारात जन्मतानी मरत राहतात. इथे आपल्याला विचार करायचा आहे की त्या ज्ञानावर आपली श्रद्धा नाही म्हणून आजपर्यंत पूरकतात फिरत आहोत. अद्यापर्यंत या पूरकताला किती चाटत बसणार. जर याला उघड करून बाहेर आणलं तर आपल्याला ओकारी येते. अरे पण ते तर आतमध्ये पॉलिश करून ठेवले म्हणून इथे ज्ञान घ्यावं लागेल. तीच घाण आत आहे, त्या घाणीला चाटत पुसट बसू नका. त्याच्यात वैराग्य आलं पाहिजे तर हे ज्ञान आपल्याला चटकन प्राप्त होईल. आणि तेच तर आपलं अंग आहे. किती दिवस या पूरकतात राहतो आपण. एक दिवशी त्याला सोडावंच लागतं, सुटणारच आहे ते. आणि ते नाशणार आहे ते, कोणाचं झालं नाही ते आपलं कसं होईल. त्याच्यावर आसक्ती ही पकड जी आहे ती आपल्याला खाली खेचते आणि अनासक्ती आपल्याला वरती खेचते. म्हणून ज्ञानाची पकड होईल त्याला अनासक्ती होते. तर ती अनासक्ती व्हावी, ती ज्ञानाची आपली पकड व्हावी म्हणून विचारधारा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं माध्यम करून आज अख्ख्या विश्वासाठी या भूलोकामध्ये जन्मलेला दुराचारी, पापाचारी, हिंसाचारी, कसाही अज्ञानी बालक आहे या क्षणात उद्धार होईल त्याचा अशी सवलत कलियुगामध्ये ठेवलंय. तरी सुद्धा हे जीव भोगांच्या दिशेला आकर्षण झाले. त्या जीवांना अभागी सांगितलं गेलंय आणि त्या जीवांची उत्तरोत्तर पुढे काय अवस्था होते त्याचं आजच्या श्लोकामध्ये वर्णन आहे. पण तत्पूर्वी 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्या जीवनाचा प्रभाव सांगितलाय, आपला स्वतःचा प्रभाव आणि कसे भगवंत सर्व व्यापक आहे. आणि 6व्या श्लोकामध्ये दृष्टांत देऊन सांगितलं की जर मी असं ज्ञान समजवतोय आणि नाही समजलं तर एक पुरावा म्हणून दृष्टांत सोप्या भाषेत यथाकाश स्थितो नित्य वायू सर्वत्र गोमहान. जसं आकाशाच्या ठिकाणी हा महान वायू व्याप्त आहे, आकाश त्याला संगोपन करून आहे, ते आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, आकाश त्याला सर्वव्यापी आहे. तसा भगवंत सर्व जीवांना व्यापून राहतो, सर्व सृष्टीला व्यापून राहतो. भगवंतातून निर्माण झालेली वस्तू भगवंताच्या परी जाऊ शकत नाही, पण भगवंत सर्वांच्या परी आहे. म्हणून त्याला परात्पर पुरुष परमात्मा असं नाव दिले. आणि त्या परमात्म्याविषयी आज त्यांच्या प्रलय म्हणजे संपूर्ण सृष्टीचा नाश आणि सर्ग म्हणजे नवीन सृष्टी उत्पन्न होण्याचं, त्या मधल्या जीवाच्या भावना जीवाला कशा नाचवतात याचं या श्लोकामध्ये पुढे 2 श्लोकामध्ये वर्णन येणार आहे. तर त्या 2 श्लोकामध्ये आपण बारकाईने लक्ष द्यावं. या 2 श्लोकासाठी दांडी मारू नका, समजून घ्या, परत कधी समजता येईल का नाही. तर चला या 2 श्लोकामध्ये 8 आणि 7 मध्ये काय सांगितलंय, नवीन सृष्टीच्या उत्पत्तीविषयी जीवाच्या भावना आणि सांगतात प्रलयाच्या विषयी भावना. तर इथे असे भगवंत म्हणतात सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. भगवंत इथे असे म्हणतात की हे कुंती नंदन अर्जुना, कल्पाचा क्षय झाल्यावर म्हणजे महाप्रलय त्याला सांगितले. महाप्रलय का, कल्पाचा क्षय झाला का. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष होतात तेव्हा एक कल्प नाही, अनेक कल्प. तर कल्पाच्या अनेक आरंभी भगवंत सृष्टी निर्माण करतात. तर संपूर्ण प्राणी मात्र माझ्या प्रकृतीत प्राप्त होतात, माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात म्हणजे ईश्वरीला प्राप्त होतो. म्हणजे आपण ईश्वरूप होतो. जो आज आनंद आपल्याला भक्तीतून मिळतो तेव्हा तो आनंद मिळेल ना असं नाही, आपण ईश्वरमय बनणार. पण आणि कल्पाच्या आरंभी महासर्गाच्या काली परत निर्मिती आली की त्या जीवाला ज्याने अज्ञान सोडलंय ना तेच अज्ञान घेऊन परत जन्माला यावं लागतं. म्हणजे याचा अर्थ आपण केलेलं आपल्याला परत प्राप्त होतं. उदाहरणार्थ जमीन, जमिनीचा दोष नाही, शेती, शेतीचा दोष नाही, माती, मातीचा दोष नाही. दोष
बीजाचा पण दोष नाही. दोष आहे आवड नावडीचा. परमार्थ आवड केली समजा, तर त्यांनी चांगलं अमृत पेरलं तर माती अमृतच देईल. मातीचा गुणधर्म जे पेराल तेच मी देणार. मग तुम्ही गहू पेरा तर गहू मिळतील, तांदूळ नाही. तांदूळ पेरले तर तांदूळ मिळतील, ज्वारी. तसं ही प्रकृती, या प्रकृतीचा दोष नाहीये. या प्रकृतीमध्ये ज्या आपल्या भावना जीवाने निर्माण केल्या, त्या भावना जीवाच्या अज्ञानाच्यातून निर्माण झाल्या. दोष शेवटी जीवाच्या आसक्तीचाच आहे. जीवाने चुकीचा रस्ता पकडलाय, चुकीच्या सुखाची आसक्ती केलंय, तिथे त्याला दुःखाचं कारण झालंय. तीच आसक्ती दुःखाचं कारण झालंय. ती आसक्ती अनासक्तीच्या मध्ये परिवर्तन होऊन परमात्म्यामध्ये आसक्ती झाली तर सुखाचं कारण आहे. हे समजण्यासाठी आज जीवाला हे विज्ञानाचे ज्ञान समजवायला लावलंय. चला समजून घ्या. भगवंत येथे या श्लोकात या 2 पदे देतात. एक पदामध्ये सर्व भूतानी कोणतेय प्रकृती यांती मामिका, आणि दुसऱ्या पदामध्ये पुनस्तानी कल्पाद विशुज्जामी पुन्हा पुन्हा. लक्षात ठेवा, याच्यामध्ये फार 2 पद आहेत. ती इतकी सुंदर आहेत. या पदावर आपण जरी पण 1 महिना विचार केला तरी या पदाचा अर्थ संपणार नाही. एवढी अर्थावर अर्थ याच्यामध्ये निघतील. पण आपल्याला तर एकाच आठवड्यामध्ये, आठवड्याच्या पहिल्या तासामध्ये, तास सुद्धा ना अर्ध्या तासामध्ये समजून घ्यायचं. यावर तर तुम्हाला रामकृष्ण हरी बोलावंच लागेल. कारण तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही अर्ध्या तासात समजून हे विज्ञान घेता. म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. व्हा मागे, घ्या घ्या बसासाठी. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, आज जे आपल्याला विचार मिळणार आहेत भगवंताकडनं ते अद्भुत आहे. जर हे समजून घेतले तर हजारो लाखो अनंत जी प्रलय झाली त्या प्रलयात नाही समजू शकलो ते आज आपल्याला समजायला मिळाले. शेवटचे विचार, या पुढचे विचार कोणतेच नाही. शेवटचे विचार मिळाले, पण समजले तर शेवट होईल ना. तुम्हाला आता 15वीला बसवलं तर हा शेवटची तुमची पहिली ग्रॅज्युएट ना. BA काय सांगतात, बरोबर ना. हा, त्याच्यानंतर मग दुसरं शिक्षण, हे तर समाप्त झालं, शेवटचं आहे. तसं ही आता डिग्री, हे विचार शेवटचे. त्याच्यानंतर विचार घ्यायची गरज नाही, विचार द्यायची गरज लागेल. हा जर विचार आपल्यात आला आणि प्रगट झाला तर हमारा फिर ज्ञान लेने का हाथ ऐसा नहीं रहेगा, ऐसा रहेगा. जैसे धन में ऐसा हो तो श्रीमंत कहलाता है, अगर ज्ञान में हो तो उसे महान संत कहलाते हैं. इस पर तो आपको रामकृष्ण हरी कहना ही पडेगा. हा विचार फार सुंदर. या 2 पदामध्ये जे जे आपल्याला समजवलंय लक्ष देऊन ऐका. लक्ष तुमचं ओझल झालं असेल तर ठीक करण्यासाठी साधना अनेक प्रकारच्या आहेत. त्यातली एक साधना तर माझ्याकडनं म्हणजे परमेश्वराच्या सत्तेने शिकून घ्या. मी कोण, देणारा तर तो आहे, माध्यम मी आहे, असा मीपणा काढून टाका. तर येथे पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी भगवंत, संत शिरोमणी भक्तांचे भक्त भगवंत असे म्हणतात की सर्व भूतानी कोणतेय प्रकृती यांती मामिका कल्पक्षये पुनस्तानी विशुज्जामम कल्पादव विशुज्जामम पुन्हा पुन्हा. तर येथे भगवंत असे म्हणतात की संपूर्ण प्राणी मात्र माझे अंश आहेत. एक आनंदाचा भाग इथे प्रगट झाला. बरं झालं भगवंताने सर्वांना आपलं सांगितलंय. त्या देवाने कधी आपल्याला वेगळं नाही केलं. वेगळं तर आपण देवाला केले. देवाला आपण माझे नाही मानलंय आणि हा नश्वर संसार याला आपण माझं मानलंय. दूरवर दृष्टिकोन करा. हा कोणाचा होता, कोणाचा राहिलाय, कोणाच्या बरोबर गेलाय, पण ती दूरदृष्टी आपल्याला नाही. कारण धरलं तर चावते, न सोडलं तर पलते. या दृष्टांतानी सांगतात की अनुभवापुढे आपण जातच नाही. आया आता सोडलं तर सगळं जाईल मावं, ते माझं जाईल म्हणून धरून धरलं तर कळा लागतात ना. माझं
संसाराच्या दुःखाचं ओझ आणि हेच सुटत नाही. माणसाची पकड तिथे होत नाही. कारण का? रेशनिंगला गेलेला जीवात्मा धान्य आणायला गेलाय, पण त्याच्याकडे एक पण दाणा येत नाही. का? की त्यांनी गेल्या वेळेला रेशन भरलंय, ते रेशनाच्या भरलेल्या पिशव्याच त्यांनी तिथे नेल्या. आता रेशन टाकायला भरलेली पिशवी ठेवतोय, तर रेशन जमेल का? आता पिशवी कशी न्यायला पाहिजे? तसा हा दुनियाचा जो कचरा आहे, हजारो जन्माचं पाप, आपण याला काढून ज्ञान घेतलं पाहिजे. तर ते पाप आपण काढायला तयार नाही. तो कचरा, ते संस्कार, ती सुखाची भोगाची आशा सोडायला किंवा त्याच्यावर अनासक्त व्हायला तयार नाही. तर हे ज्ञान त्याच्यात राहत नाही. टाकलं का असं जाते बघ, निसते बघ ती. आता तिला जाम समजय. झोप ही माणसाला येते, याचा अर्थ आहे की तिने कुठेतरी प्रकृतीशी विरोध केलाय. प्रकृतीचा विरोध संसाराची आसक्ती, संसाराची आसक्ती दुःखाचं कारण. चाय द्या त्या माझ्या बहिणीला, तू पण अशी समोर राग माझ्या. इकडे समोर ये. ज्यांचं अंग सुस्तड असते ना, त्यांना झोपा येतात. म्हणजे त्यांचं अज्ञान नाही, ते शरीराला सुख जास्त देतात, आराम बघतात, आळशी. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, नींद निशानी मौत की उठ कबीरा जाग और रसायन छोडके नाम रसायन लाग. तर कबीर महाराज इथे असं बोलतात हे नाही, याच्याही परच अद्यापपर्यंत एक दुनियात आपल्याला जायचं आहे. ही दुनियात आपली झोप आहे, ही सुद्धा आपल्याला आळशी बनवते, अविचारी बनवते, कंटाला देते, आळस्य देते, प्रमादी देते आणि आपल्या या संसारात आपल्याला प्रगत करत नाही. ही झोप संसारातली अप्रगत आहे, पण त्या प्रगतीच्या झोपेविषयी नाही सांगितलं. ही झोप तर एक वेगळी आहे. संसार संत म्हणतात नींद निशानी मौत की उठ कबीरा जाग. कबीर महाराजांचा जो आहे, नींद म्हणजे कोणती? मी देह यामध्ये राहणारा, स्वर्गात जाऊन देव बनलेला, तो पण झोपलेलाच आहे. समजलं का? नींद निशानी मौत की या संसारामध्ये सुख शोधण्याची आणि शरीराला मी मानून ते भोगण्याची, किंवा अनेक शरीर सूक्ष्म शरीरातून भोग भोगायची वगैरे वगैरे जे आशा अभिलाषा, ही झोप आहे. ही जागी कर, याच्यातून जागा हो. काय सांगितलंय? जागा हो. जागा म्हणजे आता खरं जागायला लावलंय. आत्मबोध ह्याच्यामध्ये जो येतो तो जागलाय. तर तो आत्मबोधात विचारात आहे, ते आत्मबोध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तो जागा आहे. आणि त्याविषयी जो झोपलाय आणि पुष्कळ देहाला आणि स्वर्गाला आपलं मानून संसारिक सुखाच्या मागे लागलेला तो झोपलेला आहे. ही झोप नाही, ही झोपच्या वरची दुसरी झोप सांगितली, ती ज्ञान आणि अज्ञानाची आहे. ती नींद निशानी मोती. उठ कबीरा जाग और रसायन छोड़ के नाम रसायन लाग. यहाँ पर ओ नींद के बारे में कहा गया है. अगर आप समझे तो ठीक और नहीं समझे तो भी ठीक. इसके ऊपर तो आपको कहना ही पड़ेगा राम कृष्ण. सांगायचं तात्पर्य असं आहे. तर इथे भगवंत असे म्हणतात की ते सर्व प्राणी माझे अंश आहेत. मला इतका आनंद वाटला की देवाने माझं तर आपल्याला सांगितलंय. टाकलं तर नाही, टाकेल तेव्हा भांडणं करशील ना देवाशी. टाकलं नाही, मग का बरं? देवाने तुला आपलं मानलंय, तर मग आता तुझं कमी पडले की तू देवाला माझं मान. पण आपण देवाला कुठे मानतो? मान सांगा. जो देवाला माझं मानतो किती जण आहे तिथे? देवाचं माझं आहे, देव माझा नाही. आज सगळे संसाराच्या आसक्तीत आहेत. तर एक आनंदाची बाब आहे की ते माझेच अंश आहेत आणि नेहमी माझ्याच वस्तीत राहणारे आहेत, माझ्यापासून कधी वेगळे नाही. मग देवाने कधीच वेगळं नाही केलं. जसा बाप मुलगा वेगळा निघाला तरी हृदयातून बापाने मुलाला वेगळं नसते केलेलं. त्या दोघांच्या भावांच्या भांडणामुळे
बाप आणि बाप दोन्ही भावांना वेगळं झालेलं पाहतो, पण बापाने तर दोघांना आपल्या हृदयात एकच करून ठेवलं. तसा परमपिता परमात्मा आपल्या जीवाला, या अंशाला वेगळं कधी मानत नाही, ते आपल्यातच ठेवतात. पण जीवाने स्वतःहून संसाराची भोगवृत्तीने आपल्यापासून बापाला वेगळं केलंय. हा चूक तर जीवाची आहे, त्या मुलाची आहे, आपली स्वतःची आहे. भगवंताने तर आपल्याला कधीच नाही वेगळं केलं. हर युगामध्ये आपल्या बरोबर राहील आणि आपल्याला जीवन देत राहील. पण आपल्याला ते समजलं नाही. चूक आपली आहे. चूक आपली याचा अर्थ आपली दिशा चुकीची होती. आपली जी दिशा अज्ञानाची होती ती समजायला पाहिजे होती, नाही समजली. ती काय लगेच समजेल का? अरे इथे भौतिक सृष्टीचं विज्ञान समजायला मुलांना 15-15 वर्ष, 20-20 वर्ष चांगली घासावी लागतात. 25-25 वर्ष नुसती तडफडून अभ्यास करावे लागतात. तेव्हा त्या नश्वर पदार्थाचं डिग्र्या प्राप्त होतात आणि त्याचा अहंकार करीत आज भारतभर सर्व युवान भटकत आहेत. पण त्या सगळ्या डिग्र्या तुच्छ, पायाची चप्पल धरणाऱ्या त्या ज्ञानापुढे, त्या अध्यात्माला एकही युवान युवती समजून घ्यायला तयार नाही. या भारताची सांगतात की अशी ही कणकी आहे. भारतामध्येच ज्ञान निर्माण झालं. हे भारतातलं ज्ञान आहे. भारतवासी या सर्व युवान युवतीचा अधिकार आहे. आपला अधिकार टाकून भलत्यांच्या मागे लागले. नको नको ते खात पित राहिले. नको नको तिकडचे संस्कार घेऊन राहिले. या युवान युवतींना काय समजवायचं आता? त्यांना अध्यात्म ठेवा इतका सोपा आहे, इतका भारतखंडाच्या बाहेर राहणाऱ्या जीवांना अजिबात नाही. पण आता असं झालंय, रामचंद्र कहे गए से आसे, ऐसा कलयुग आएगा. जुग आएगा, हंस चुगेगा, दाना गुनका, कौवा मोती खाएगा. तसं सांगायचं आहे. ब्राह्मण लोक मटन मच्छी दारू पियायला मजा करतील आणि आपल्यासारखे शूद्र ब्राह्मण बनतील, मटन मच्छी सोडतील, ज्ञानाला लागतील. तसं भारताचा हा संस्कृत देश, अध्यात्मवादी देश, पण भारतातले युवान युवती पागल होतील आणि त्या बाहेर देशाची घाणेरडी संस्कार इथे आणून त्याच्यात मज्जा आणि सुख शोधतील. पण आपल्या भारतातली संस्कृती ज्यांना दुर्लभ होती त्यांना ती आवड तयार होईल. उलट होणार आहे आता हे ज्ञान भारताच्या बाहेर गेलंच आहे, पण वेगळ्या रूपात आलेलं आहे आणि त्याला आपण वेगळं रूप दिले. जसं रेकी विद्या ही आपल्या भारतातली ऋषी मुनींनी निर्माण केलेली जीवाचं दुःख निवारण करणारी, पण आता ही कुठून आली? चीन मधून आली म्हणून आपण सांगतो. अरे पण ती आपल्या भारतात निर्माण झाली. जी परंपरा निर्माण झाल्या, ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्या विदेशामध्ये, त्या पहिला भारतामध्ये प्रगत आहे. पण त्याला रूप आणि पॉलिश करून दिलं. जसं यांनी एखादा विचार पाठवावा, मला पटला, त्यांचं नाव काढून माझं नाव टाकावं, असं हे झालं. भारताचीच विद्या, ऋषीमुनींचीच विद्या आता बाहेर गेली, त्याला पॉलिश करून पाठवलं. आपले लोक त्याला बोलतात म्हणे हे अमेरिकेचं आहे, हे जपानचं आहे,